नमस्कार। आता गुढीपाडव्यासाठी काव्याने श्रीखंड बनवलेलं असतं। विक्रम, मालिनी सर्वजण श्रीखंडाचं खूप कौतुक करत असतात। तेव्हा मालिनी म्हणते, वा किती छान, सगळे ड्रायफ्रूट्स आहेत, जायफळ आहे, वेलची सगळं टाकलं आहे, छान वाटतंय काव्या, खूप छान बनवलेलं दिसतंय। तेव्हा विक्रम म्हणतो, कधी एकदाचं मी श्रीखंड खातोय ना असं मला झालंय। तेव्हा वसू म्हणते, थांब थांब विक्रम, अरे एवढं खाण्याच्या आधीच कौतुक करतोयस, खाल्ल्यावर बघ ना आधी। अशा ज्या कडू लोकांनी बनवलेलं श्रीखंड कधी गोड होईल का? आधी ते गोड झालंय का बघ, कसं झालंय बघ, खाल्ल्यावर कौतुक कर, आधीच काय कौतुक करतोयस। वसूला माहीत असतं की काव्याने त्यात साखर टाकलेली नाहीये, कारण रम्याने तिला तिथे फसवलेलं असतं। रम्याने मुद्दाम साखर टाकू का विचारलेलं असतं आणि श्रीखंडात साखर टाकलेलीच नसते। तर आता सगळ्यांना ताटात सगळेजण श्रीखंड वाढतात आणि सर्वजण मटामटा श्रीखंड खात असतात। सगळ्यांना ते श्रीखंड आवडतं, कारण नंदिनीने त्यात साखर टाकलेली असते हे वसूला आणि रम्याला माहीत नसतं। आता इथे सुद्धा नंदिनीने रम्या आणि वसूचे चांगलेच 12 वाजवलेले असतात। आता नंदिनी रम्याकडे आणि वसू आत्याकडे बघत असते रागाने। आता सर्वच जण श्रीखंड खातात आणि परत सर्वच जण एकदा काव्याचं कौतुक करतात। रम्या आणि वसू एकमेकांकडे बघत राहतात की असं कसं झालं, श्रीखंडात साखर तर टाकली नव्हती पण श्रीखंड गोड चविष्ट कसं झालं। तर आता मालिनी ही प्रत्येक जोडप्याला आपापल्या बायकांना घास भरवायला सांगते। आता जीवा नंदिनीला भरवतो आणि पार्थ काव्याला भरवणार, तेव्हा काव्या म्हणते, काही गरज नाहीये, मी माझं जेवेन। तेव्हा वसू म्हणते, ही ना गोड हिला खाण्याच्या देण्याच्या किंवा हिच्या बोलण्याच्या लायकीची नाहीये। ते ऐकून आता काव्याला राग येतो। तेव्हा वसू म्हणते, हिला ना कडुनिंबाचा पालाच भरवला पाहिजे। आता रागाने काव्या उठते आणि कडुनिंबाची पानं खात असते। आता तिच्या तोंडात खूप कडू होतं, सर्वच जण तिला अडवत असतात। तर आता इकडे गुढीची सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि गुढी ही बांधलेली असते। आता गुढीवरचा कलश मुद्दाम नंदिनी किंवा काव्याच्या डोक्यात पडावा म्हणून रम्या तो जरा सैल करून ठेवते। आता पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी गुढीच्या तिथे येतात, तेव्हा पटकन तो आता कलश पडणार, तेवढ्यात नंदिनी जाऊन तो कलश पकडते आणि गुढी पडणार तर ती गुढी जाऊन पार्थ पकडतो। आता पार्थ, काव्या, नंदिनी आणि जीवा सगळ्यांच्या हातातून त्या गुढीची पूजा झालेली असते। तेव्हा लगेच पार्थ म्हणतो, हा कलश तर आम्ही नीट लावला होता आणि ही गुढी तर पडणार अशी नव्हतीच, कारण एकदम घट्ट बांधली होती। मग हे असं कसं झालं? कुणी हे अशी सैल केली आणि कुणी याचा वरचा कलश हा खाली थोडासा केला, सरकवला। आता लगेच काव्या म्हणते, अजून कोण असणार? ही रम्यानेच हे केलं असणार। आता पार्थला राग येतो। पार्थ रम्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली असं देवाच्या बाबतीत करायची? अगं माणसांना तर त्रास देतेस, माणसांच्या बाबतीत तर तू खेळ करतेस, पण देवाच्या बाबतीत सुद्धा लाज नाही वाटत तुला? आता सगळ्यांसमोर पार्थने रम्याचा अपमान केलेला असतो। आता वसूला सुद्धा खूप राग आलेला असतो। मालिनी आणि विक्रम सुद्धा रम्याला खूप काही बोलतात, कारण रम्या खूपच चुकीची वागलेली असते। आता देशमुखांच्या घरात मोठा अपशकुन होता वाचलेला असतो, कारण बांधलेली गुढी पडणार असते, ती पार्थ आणि नंदिनीने वाचवलेली असते। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।